नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. झी हेल्पलाईन सवाल हक्काचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिंगोली जिल्ह्यामधल्या जलेश्वर नदीला महापूर आला. महापुरानं कुरुंदा गाव वाहून गेलं. दुसऱ्या दिवशी पंचनामे झाले, आश्वासनांची बरसात झाली. पण वर्ष उलटलं तरी अद्यापही या प्रकल्पग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. जलेश्वर नदीच्या पुरात उद्ध्वस्त झालेलं वसमत तालुक्यातलं हे कुरुंदा गाव 29 जून 2016च्या रात्री नदीनं पात्र ओलांडलं आणि संरक्षण भिंत तोडून नदी गावात शिरली. अख्खा गाव पुरात वाहून गेला, नष्ट केलं. आमचे पोते दाण्याचे खायचे वलेडक झाले, वास येऊ लागला तरी आम्हाला त्या घरात राहणंच पडलं, कारण आमची मजबुरी होती. काय आम्हाला खाया प्याय नको, काय नको. हे मंत्री आला, ते आला, सरपंच आला, कोणी बघू लागले, हे देतो ते देतो, घर देतो, दार देतो, पैसे देतो, चेक देतो. पालकमंत्री येऊन गेला, हो हो म्हणला, त्याने काहीच दिलं नाही आम्हाला, काहीच दिलं नाही. मोठे मोठे आले, पांढरे कपडे घालून आले, जिन करून इन करून आले, त्याने काहीच दिलं नाही आम्हाला. पण काय करा, वरीच झालं, काहीच भेटलं नाही. महापुरानंतर दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे पंचायत समितीचे कर्मचारी, आमदार, खासदार आणि प्रशासकीय स्तरावरच्या सगळ्या बड्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. गावकऱ्यांना धीर देण्यासाठी पुनर्वसन राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे देखील आपल्या ताफ्यासह गावात हजर झाले. पालकमंत्र्यांनी अनेक आश्वासनं देऊन गावकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घातली. त्यांची गरज पडलेले, त्यांना तातडीची मदत देण्याची आहे, त्या सर्वांना सोमवारी मदत दिली जाईल. आणि जे आंबुजगार मंडळी असतील, गोरगरीब असतील, मागासवर्गीय असतील, त्या सर्व आंबुल्यांची घरं बांधून दिली जाईल. मात्र पुराचं पाणी गावातून ओसरलं आणि त्यासोबतच पालकमंत्र्यांनी दिलेली आश्वासनंही वाहून गेली. वर्षभरापूर्वीच दिलेल्या सर्वच आश्वासनांचा त्यांना विसर पडला. पंचनाम्याचं काम पूर्ण झालं, मात्र अद्यापही पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. गावकऱ्यांनी अनेकदा शासन दरबारी निवेदनं दिली, उपोषणं केली, मात्र तरीही गावकऱ्यांच्या हाती एक छदामही पडलेला नाही. अखेर या गावकऱ्यांनी आपल्या व्यथा झी हेल्पलाईनकडे मांडल्या. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं पीक घेता येणार नाही अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली असताना पालकमंत्र्यांनी वारंवार बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, याच्या पलीकडे दुसरं काही केलेलं नाही. कुठल्याही स्वरूपाची आर्थिक मदत पालकमंत्र्यांकडून झालेली नाही. आम्ही वारंवार पाठपुरावा करून थकलो. शेवटी आता आम्हाला आधार वाटतो तो फक्त झी हेल्पलाईनचा. शेतकरी बांधवांचा तर एवढा अतोनात आणि प्रचंड, गरीब लोक असतील त्यांचे घरं वाहून गेले, गुरं जनावरं, झोपडे, सगळं म्हणजे एवढं बेचिराग गाव होऊन गेलं होतं. पंचनामे बी झाले, सर्व गोष्टी झाल्या, पण कुठलीही मदत मिळालेली नाही. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून तहसीलदार साहेबांना निवेदन पण दिलं, पण त्याचा अजून काही रिस्पॉन्स मिळालेला नाही. झी हेल्पलाईनच्या टीमनं तातडीनं कुरुंदा गावाला भेट दिली. पुरानं शेकडो घरं उद्ध्वस्त केली होती. अनेकांनी उदरनिर्वाहाचं साधन गमावलं होतं. पुराच्या पाण्यानं गावातली शेती खरवडून टाकली, मात्र अद्यापही त्यांना मोबदला मिळालेला नाही. मात्र आजही पावसाचा जोर वाढला की कुरुंदावासियांच्या काळजाचा थरकाप होतो, डोळे नदीपात्राकडे लागतात. गावकऱ्यांची ही अवस्था पाहून झी हेल्पलाईनच्या टीमनं तात्काळ पालकमंत्र्यांना गाठलं. झी हेल्पलाईननं पालकमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी 8 दिवसाची मुदत मागितली. त्याच वेळेस ते पंचनामे वगैरे सगळे झालेले आहेत आणि त्याप्रमाणे त्याच दिवशी आम्ही आदेश दिलेले होते, पण नेमकी का मदत मिळाली नाही मी पाहतो. पुढच्या 4-8 दिवसात त्यांना मदत मिळेल अशी व्यवस्था आम्ही करू. आता 8 दिवसांचे 28 दिवस झालेत, तरीही पुनर्वसनाची एक वीटही गावात पोहोचली नाही. दरम्यान शासनाकडून होणाऱ्या पुनर्वसनाची वाट पाहत असतानाच राजाराम दळवी यांचा मृत्यू झालाय. मात्र प्रशासनाला त्याचं काहीही सोयरसुतक नाही. जीवनामध्ये असा पाऊस एकदाही पाहिला नाही. असा महापूर आलता की 10 मिनिटांमध्ये पूर्ण माझे घरं वाहून गेले. माझं सगळं जे राहत होतो मी घर ते वाहून गेलं, काही सुद्धा राहिलं नाही. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या पडक्या घरांमध्येच कसेबसे संसार नव्यानं उभे राहू पाहत आहेत. ज्या लोकप्रतिनिधींना त्यांनी निवडून दिलं तेच आता पूरग्रस्तांची थट्टा करतायत.
निदान या पूरग्रस्तांचे उघड्यावर पडलेले संसार, त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून तरी राजकारण्यांच्या हृदयाला पाझर फुटेल का? गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.